नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहीत आहे एक व्हिडिओ व्हायरल होतोय एका 3 वर्षाच्या बारक्या पोरगीवर. त्या रांडाच्याने तिच्या आईला खोडा लावला, तिच्या बलात्कार करून तिचं तोंड सगळं फोडून त्या मुलगीला त्यानं खलास मारले. काय त्रास झाला असेल त्या 3 वर्षाच्या पोरगीला, किती तिचा जीव तळमळला असेल. त्या रांड्याच्याला जरासुद्धा दयामाया आली नसेल काय त्या उंडकीच्याला. आता सगळीजण मेणबत्त्या घेऊन फिरणार, न्याय पाहिजे, फाशी द्या अशी सगळीजण मागणी करणार. पण काय होणार? कोर्टात तारीख चालणार, त्या रांड्याच्याला वकील मिळणार, मग त्यानं गुन्हा केला आहे का नाही हे सिद्ध व्हायला लागणार. त्यानं गुन्हा केला आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे, पण जे न्याय देणार आहेत त्याच नाही माहीत नाही की त्यानं गुन्हा केला आहे ते. मग त्याच्या बाजून ते सगळी वकील येणार, लढणार, मग त्याला 3 दिवस पोलीस कस्टडी मिळणार, मग तिथनं ते जेलमध्ये रवानगी होणार. मग असंच दिवस निघून जाणार, सगळीजण विसरून जाणार, आणि परत अशी घटना घडणार, आणि परत लोक असं रस्त्यावर येणार, आणि परत मेणबत्ती घेणार, आणि परत वकील, मग तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, आणि तो गुन्हेगार 2-3-4 वर्षानं जामिनावर बाहेर येणार, आणि त्याची गावात दहशत, आणि लोक त्याला भिवून जगणार. हे पिढ्यानपिढ्या असंच चालू झालं आहे, पिढ्यानपिढ्या असंच चालत आहे. ह्यात बदल घडायला पाहिजे. फक्त एकदा अशा गुन्हेगारासने, अशा वावऱ्यासने, अशा फिकाचोर लोकांसने भर चौकात आणून एकदा जीव जोपर्यंत गुन्हा करणाऱ्याला मारहाण केली पाहिजे, त्याचा जीव जोपर्यंत त्याला मारलं पाहिजे. पण तसं होत नाही, कधीच झालं नाही. आता बदल झालाच पाहिजे. तर त्या नराधमाला कशी शिक्षा दिली पाहिजे मित्रांनो, हे कमेंट करून नक्की सांगा.